नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात PR मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम। रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही PR मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी। भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव सडक येथील 100 वर्षापूर्वी सुरू झालेल्या शंकरपटाचे स्वरूप यावर्षी भव्य अशा राज्यस्तरीय पशु मेळाव्याच्या आयोजनातून दिसून आले। पिंपळगाव शंकरपट आयोजन समितीच्या वतीने 6 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित शंकरपटाच्या शताब्दी महोत्सवाला महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। इतरही UP, MP, छत्तीसगड आणि तेलंगणासारख्या राज्यातील बैलगाडी शर्यतप्रेमी सुद्धा मोठ्या प्रमाणात या शंकरपट शताब्दी महोत्सवात सहभागी झाले। कार्यक्रमाच्या सफल आयोजनाकरिता पिंपळगाव सडकचे सरपंच श्यामभाऊ शिवणकर, पट समितीचे अध्यक्ष नरेश नवखरे, सचिव पंकज श्यामकुवर, कोषाध्यक्ष कृष्णाजी रोकडे, सहसचिव ताराचंद शिवणकर, सहकोषाध्यक्ष संजीव दानोळे, ग्रामपंचायत लिपिक दिलीप मेश्राम आणि शिवम हेमने, शिवानी हेमने यांच्या सहकार्याने शंकरपट सफल करण्यात आला। माझं नाव श्याम शिवणकर, ग्रामपंचायत पिंपळगाव सडकची सरपंच। आणि आज जो आमच्या गावामध्ये पटाचा महोत्सव जो झाला, कृषी महोत्सव, पशुपक्षी महोत्सव, यांचा मी स्वागताध्यक्ष म्हणून त्या कार्यकारिणीमध्ये माझं समाविष्ट होता। नमस्कार, मी बाळा शिवणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि हा जो शताब्दी महोत्सव आपण साजरा केला आहे त्याचं सहसचिव माझ्याकडे जबाबदारी होती आणि संपूर्ण टीमसोबत आम्ही ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला। आपण मला सांगा, अमृत महोत्सवी शंकरपट हा जो उत्साह प्रत्येक वर्षी साजरा केला जातो, यावर्षी कोणत्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा बनवला गेला आणि यावेळेस सेंचुरी 100 पूर्ण 100 वर्ष पूर्ण झाली त्यासाठी आमच्याकडे 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष आणि हे शताब्दी महोत्सव असे रौप्य महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव, शताब्दी महोत्सव हे त्या पद्धतीने त्या कालखंडामध्ये जी परिस्थिती होती त्याला अनुसरून त्यावेळेस ते इव्हेंट त्या माध्यमातून घेण्यात आलं। यावेळेस नवीन टेक्नॉलॉजी, यांत्रिक जीवन असल्यामुळे त्याच्यावर आधारित शेतकऱ्यांशी निगडीत असा एक वेगळं काहीतरी करायचं असं आमच्या कार्यकारिणीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं ठरवलं आणि तेव्हापासून आम्ही त्या शताब्दी महोत्सवाच्या कामाला लागलो। आणि म्हणून त्यामध्ये आम्ही भर म्हणून शेतीउपयोगी शेतकऱ्यांशी निगडीत असा कृषी महोत्सव, पशुपक्षी महोत्सव हा घेण्याचं ठरवलं। आणि त्याबरोबर लोकांची गैरसोय होऊ नये, लोक लाखोच्या संख्येनं परप्रांतातून, राज्यातून नव्हे तर परप्रांतातून येतात, त्यांचीसुद्धा व्यवस्था झाली पाहिजे। जे हाकणारे लोक आहेत त्यांची व्यवस्था, बैल मालकांची व्यवस्था आणि बैलांची व्यवस्था, ह्या सगळे व्यवस्था करून आम्ही हा इव्हेंट त्या पद्धतीनं केला आहे। आणि आरोग्याच्या दृष्टीनं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, काही धोका होऊ नये म्हणून काही अग्निशामकची व्यवस्था आणि बसण्याची गॅलरीची व्यवस्था महिलांसाठी, पुरुषांसाठी, हे सगळ्या व्यवस्था त्या माध्यमातून हे केला। आणि याकरता आम्हाला आमच्या विभागाचे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले यांनी आणि या गावचे पुत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलभाऊ फुंडे यांच्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा शतकीय महोत्सव आम्ही साजरा करू शकलो। आणि त्यामध्ये गावकऱ्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे। प्रत्येक आमच्या गावामध्ये 950 जे घरं आहेत त्या सगळ्या घराच्या प्रति घर कोणी 200 दिला, कोणी 300 दिला, अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला भरीव मदत दिली आणि योगदान दिलं। अशा पद्धतीचा हा महोत्सव आम्ही साजरा केला। 100 वर्षाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला। हे जे शंकरपट आहे याची प्रथा नेमकी कशा प्रकारे सुरू झाली काय? ही प्रथा आमच्या गावचे जे मालगुजार होते चिंतामणरावजी घारपुरे पाटील यांना 1920ला पुत्र जन्माला आला, खूप वर्षानंतर। त्यामुळे त्या कालखंडामध्ये जी पंच कमिटी होती, गावातील मान्यवर मंडळी, त्यांची एक बैठक घेतली त्यांनी आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या गावच्या मालगुजारांना खूप वर्षानंतर पुत्र प्राप्त झाला आणि म्हणून आपण
आनंद उत्सव कसा साजरा करायचा, आणि म्हणून ही त्यांनी पंचकमिटीने ठरवलं. आणि 1920ला हा बैलांचा इनामी शंकरपट त्यावेळेस घेण्यात आला. त्यावेळेस ती परिस्थिती पाहून त्यावेळेस व्यसन, त्या बैलांचे जे शिंगार असते अशा पद्धतीने भेटवस्तू देऊन ते त्यावेळेस करण्यात आलं. नंतर कालखंड बदलत आला. त्या पद्धतीचे पारितोषिक नगदी स्वरूपात, काही सामानाच्या स्वरूपात भेटवस्तू त्या प्रत्येक विजयी जोड्यांना देण्यात आला. हा झाला पुन्हा एक वेळ. आता जो शंकरपट 100 शंकरपट आहे त्याच्यावरती जर बोलायला गेलं तर आज हा शंकरपट महाराष्ट्राचा नव्हे तर मध्य भारताचा सर्वात मोठा असा शंकरपट मानला जातो. आणि इथे वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा लोक आपले बैलजोडी घेऊन येतात. या वेळेला एकंदरीत किती बैलजोड्या आल्या होत्या आणि कोणत्या प्रकारचं स्वरूप कसं होतं? यावेळेस आमच्याकडे महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्ह्यातनं मॅक्झिमम आणि बाजूचे जे राज्य आहेत आमचे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, तिकडे काही हरियाणाचे काही जोड्या येतात. अशा वेगवेगळ्या राज्यातनं UPच्या काही यावेळी जोड्या आल्या. ह्या वेगवेगळ्या राज्यातनं आमच्या इथं ह्या बैलांचे जोड्या चांगल्या प्रतीचे हे चांगल्या धावणाऱ्या जोड्या इथं उपस्थित झाल्या. आणि त्यांनी त्या शर्यतीमध्ये जवळपास 400 जोड हे इथं समावेश झाले. काय सांगाल, बक्षीस कशा प्रकारचे होते? एकंदरीत कोणाला कोणी बक्षीस ही बक्षिसाची आमची जी समिती असते ह्या समितीने ठरवलं आपल्या गावाला मोठा उत्सव आहे, हा उत्सव कसा साजरा करायचा आणि यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना पारितोषिक कसे देऊ याकरता आम्ही बैठक घेतली. बैठकीमध्ये ठरवलं की आपण मोठं भरगच्च असं पारितोषिक आपण त्यांना देऊ. त्याकरता आमच्याकडे म्हणजे अल्पसा निधी होता. मग यामध्ये भर कशी घालायची, आम्ही आमचे सन्माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्याकडे गेलो. त्यांना आम्ही साकडे घातलं की बा आम्हाला भरगच्च असं तुमच्या मित्रपरिवाराकडनं एक मोठं असं पारितोषिक द्या. त्यांनी एका शब्दात त्यांनी आम्हाला होकार दिलं. आणि त्यातल्या त्यात बाकीचे पारितोषिक जे आहेत, जे सन्माननीय सुनीलभाऊ फुंडे आहेत, त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारांनी मोटरसायकल, बुलेट असे वेगवेगळे पद्धतीचे 10 पारितोषिक ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. बाकीचे उर्वरित जे रक्कम आहे बाकीच्या विजयी जोड्यांना ते आम्ही या गावातल्या म्हणजे निधीनं आणि काही मित्रपरिवाराच्या वतीनं हे बाकीचं निधी आम्ही त्या पारितोषिक देण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्र शेवटचा जो म्हणजे चुरशीचा जो सामना असते फायनल, त्या सामन्यामध्ये आमच्या इथलं महाराष्ट्रातली नागपूर जिल्ह्यातली एक जोडी होती आणि मध्य प्रदेशमधली एक जोडी, यांचा शेवटचा जो चुरशीचा जो सामना होता त्या सामन्यामध्ये मध्य प्रदेशने काही थोड्याशा फरकाने ती बाजी मारली. एकंदरीत पिंपळगाव सडक या ठिकाणी आयोजित होणाऱ्या शंकरपटाबद्दल माहिती म्हणून पूर्वीच्या बैलजोड्या येत असतात इथे. आता यावेळी 6 फेब्रुवारी 2025ला झालेल्या शंकरपटामध्ये परप्रांतीय जोड्या आल्या होत्या. UP, MP, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्राच्या पूर्ण जिल्ह्यातून आल्या. यांच्यापर्यंत तुमची माहिती कशी तुम्ही पोहोचवता, काय साधारण? आमच्याकडे म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा ह्या राज्यातनं दरवर्षी ते आमच्या इव्हेंटला येतात, पटाला येतात. त्यांना ती तारीख माहीत असते. आमचा 2 फेब्रुवारी असं काही नसते. आमची वसंत पंचमी ज्या तारखेला येते ते 25 जानेवारीला येते, कधी 18 जानेवारीला येते, कधी 30 जानेवारीला. जेव्हा जेव्हा ते वसंत पंचमी येतो त्या दिवशी हे ठरलेली तारीख असते. आणि ते आमच्याशी त्यावेळेस कॉन्टॅक्ट करतात, सरपंचाशी, गावातील मान्यवरांशी, आणि त्यांच्या माध्यमातून ते हायलाईट्स होतो. आणि आम्ही आज मीडिया खूप अग्रेसर आहे. त्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे हायलाईट्स केला आणि त्या माध्यमातून त्यांना ते माहिती झालं. आणि यूट्यूब चॅनलसुद्धा आम्ही बनवलेलं आहे. एवढी मेहनत करून एक ही जे पूर्ण आयोजन करण्यात आलं याकरिता किती महिन्याची मेहनत लागली? आम्हाला जवळ 2.5 महिने या कालावधीला लागला जवळपास आम्हाला तयारी करायला. आणि एवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा हा महोत्सव पूर्ण प्रकारे चांगला झालेला आहे आता कसं वाटतं? आम्हाला खूप आनंद झाला आहे. कारण हा आमचा दिवाळी, दसरा किंवा रमजान हे सगळ्या वेगवेगळ्या धार्मिक सण जे आहेत वेगवेगळ्या समाजाचे, त्याच्या व्यतिरिक्त हा आमचा शेतकऱ्याशी निगडीत असलेला
खूप मोठा उत्सव होता. याला आम्ही मोठा उत्सव समजतो दिवाळी दसऱ्यापेक्षा. त्यामुळे याला संपूर्ण गावकरी आणि गावातील या म्हणजे जवळपास चारही बाजूचे जे जवळपासचे आमचे गाव आहेत त्यामध्ये सामील होतात आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी मदत करतात.